तर पब्लिक, मी तौसिफ गडकरी. आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक नवीन विषय. रोज आपण नवीन विषय पाहण्यासाठी आपले व्हिडिओ पाहायला लागतात. नक्कीच यातून तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळणार आहे. आज आपण माहिती घेऊन आलो आहोत पंजाबी बीटल किंवा बीटल शेळीपालन विषयी माहिती जाणून घेऊया. ही जात पंजाब व हरियाणामध्ये प्रामुख्याने आढळते. पंजाबमधील गुरुदासपूर येथे विकसित झाले असून तिला लाहोरी शेळी असेही म्हणतात. शरीर रचना पाहूया. शरीर मोठे आणि उंच असते. कान लांब, रुंद आणि खाली लोंबकळणारे असतात. नाक वळलेले असते. रोमन नोज असते. नाकावर पंच आकार असतो. नाकाच्या वरचा भाग फुगीर किंवा सी आकाराचा उंचवट्यासारखा असतो. शिंगे लहान आणि मध्यम आकाराची असतात. मागे वळलेली असतात. जास्त मोठी नसतात. लहान आणि तिथेच पसरलेली असतात. ह्या गोष्टी नक्कीच बीटलमध्ये असायला पाहिजे, तेव्हा ती ओरिजिनल आहे. नाहीतर डुप्लिकेट म्हणून काही पण तुमच्या गळ्यात टाकलं जाईल. मी चित्रात पाहू शकता नाक, शिंग, कान ह्या व्हेरायटी तिच्यामध्ये नक्कीच असल्या पाहिजेत. रंग बीटलमध्ये प्रामुख्याने 7 ते 8 रंग असतात. प्रामुख्याने काळा रंग जास्त परिचित असल्यामुळे लोकांना किंवा जनमानसात त्यालाच ओरिजिनल बीटल मानले जाते, पण तसे नाही मित्रांनो. काळ्या रंगाशिवाय 7 ते 8 रंग बीटलमध्ये प्रामुख्याने आढळतात. बीटलमध्ये काळा, तपकिरी, पांढरा, काळा पांढरा, विविध टिपके असलेले रंग, चट्ट्यापट्ट्याचे, ज्याला पंजाबमध्ये मक्की चीना पण म्हणतात. आणि मक्की चीना हा रंग जास्त करून अतिशय महाग दरामध्ये कलरच्या वैशिष्ट्यामुळे विकला जातो. त्याला भरपूर मागणी असते. ही झाली रंगाची वैशिष्ट्ये. बीटल शेळीमध्ये उंची पाहायला गेलं तर 47-48 प्लस उंची असते. आणि हीच उंची आणि हाईट तिची ओरिजिनल हाईट किंवा खरी हाईट मानली जाते. त्यामुळंच ती उंचीच्या मानानुसार सर्व परिचित आहे. कारण जेवढी जास्त उंची असेल तेवढं जास्त वजन येईल असं मानलं जातं. त्यामुळे बीटलमध्ये उंचीला एक विशिष्ट महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. वजन पूर्ण वाढ झालेला म्हणजे आडदात लावलेले बोकड, ज्याचे वय 4 ते 5 वर्षाचे असते, त्याचे वजन आपल्याला 90 ते 100 किलोपर्यंत आढळते किंवा त्यापेक्षा जास्त झालेले आपल्याला पाहायला भेटते. संगोपन व खुराक चांगला असेल तर ते 150 किंवा 170 किलोपर्यंत गेलेले आढळते. जास्त करून भराई करणारे, तोंडात ठोसून चारणारे असे शेळी फार्मवाले जास्त करून त्यांची वजने आपल्याला जास्त पाहायला भेटतात. पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन 70 ते 80 पर्यंत साधारण असू शकते किंवा त्यापेक्षा बी जास्त असते. 90 किंवा 100 किलोच्या शेळ्या पण आपल्याला पाहायला भेटतात. पंजाबी बीटल ही भारतातील दूध व मांस उत्पादनासाठी वापरली जाणारी एक खास ब्रीड आहे किंवा जात आहे. ज्याचं वजन भरपूर असतं
लहान प्रजनन झालेली किंवा पैदा झालेली करडं आपण बघितलीत, लहान लहान पिल्लं, तर त्यांचं साधारण वय 10, 12, 13 या किलोमध्ये असतं. त्यामुळे वजनाच्या बाबतीत पंजाबी बिटल किंवा बिटल नेहमीच टॉपला राहिलेलं आपल्याला पाहायला भेटेल. प्रजनन जर आपण पाहिलं तर वर्षाला 1 किंवा 2 एवढीच येतं बिटल शेळी घालते. क्वचित एखाद्या प्रसंगी 3-1 पिल्लं बिटलच्या शेळीने घातलेली आपल्याला पाहायला मिळतात. पण वजन जास्त असल्यामुळे शक्यतो ती वर्षाला 1 किंवा 2च पिल्ले देते. त्यामुळं ही एक थोडी जरा जमेची बाजू असू शकते. दुधाच्या बाबतीत पाहायला गेलं तर दुधासाठी ही जात नेहमीच टॉपला किंवा अग्रेसर असलेली तुम्हाला पाहायला भेटेल. कारण एक पंजाबी बिटल शेळी 3 ते 4 लिटर दूध देत असते आणि तिच्या दुधाची क्वालिटी, गुणवत्ता भरपूर असते. त्यामुळे दुधाच्या बाबतीत पंजाबी बिटल टॉपला आपल्याला पाहायला भेटेल. आता महाराष्ट्रातील परिस्थिती पाहायला गेले तर पंजाबी बिटलला माझ्या मते महाराष्ट्रामध्ये जास्त असं चांगले रिझल्ट आलेले नाहीत. कारण आपल्या इकडलं हवामान वेगळं आहे आणि पंजाब साईडचं हवामान वेगळं आहे. त्यामुळे ही शेळी आणि हिचं उत्पादन महाराष्ट्रात पाहिजे तेवढं समानधारक झालेलं आपल्याला पाहायला भेटत नाही. कारण हिला होणारे आजार, हिला लागणारे वातावरण आणि पंजाबमध्ये खास करून मुक्त शेळीपालन केले जाते. कारण शेळ्यांना चारायला वगैरे त्यांच्याकडे मोठमोठी शेती असल्यामुळे, तसेच मोठे क्षेत्र असल्यामुळे तिथं शक्यतो करून मुक्त शेळीपालन केले जाते. त्यामुळे ही जात तिथे आणि तिथल्या वातावरणाला चांगली सूट करते आणि आपल्या इकडे पाहिजे तेवढा तिचा चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला भेटत नाही. नक्कीच एक जात चांगली आहे हाईटच्या बाबतीत, वजनाच्या बाबतीत. पण आपल्या इथे शेतकरी वर्गाला, नवीन लोकांना फसवलं जातं. कटिंगचा माल ओरिजिनल म्हणून जास्त किमतीत पाहिला जातो. तिचं वय पाहिलं तर 8 दात झालेल्या, 6 दात झालेल्या शेळ्या महाराष्ट्रात आणून शक्यतो जास्तीत जास्त किमतीत विकल्या जातात. शेतकरी नवीन असतो, त्याला काही माहीत नसतं. त्यामुळं एक प्रकारची फसवेगिरी पाहायला मिळते. त्यामुळं बिटल शेळीपालन करणार असाल तर त्याची पहिली माहिती जाणून घ्या, त्याच्या आजाराबद्दल माहिती जाणून घ्या आणि त्याची वय तसेच त्याच्या विविध जातीच्या माहिती करून घ्या, तरच बिटल शेळीपालनामध्ये हात घाला. नाहीतर आपल्या महाराष्ट्रातील लोकांची किंवा शेतकऱ्यांची अशी समज आहे की बिटल म्हटलं की 100-150 किलोच्या शेळ्या होत्यात. पण तसं नाही मित्रांनो. बिटलच्या जे वजनदार बोकडं आहेत ती 5 वर्षानं तेवढी मोठी झालेली आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे त्यांचं वय पण आपल्याला माहीत पाहिजे. 14 महिने झाले की 2 दात लावलेले असतात. 18 महिने झाले की परत 4 दात लागतात. परत 2.5 वर्षानंतर 6 दात लागतात आणि 5 वर्षानंतर 8 दात लावतात. आणि तुम्ही जर 8 दात लावलेली शेळी किंवा बोकड पाळण्यासाठी घेणार असाल तर तेथून पुढे त्याची वाढ झालेली तुम्हाला पाहायला भेटणार नाही. किंवा तेथून पुढं ती तुम्हाला किती उत्पन्न मिळवून देईल किंवा किती जास्त प्रजनन मिळवून देईल यात नक्की शंका आहे. आणि बिटलच्या नावावर क्रॉस झालेले बोकडे वगैरे तुम्हाला खपवले जात आहेत आज महाराष्ट्रामध्ये किंवा इतर कोणत्याही भागात असू देत. त्यामुळे त्याची प्युअरिटी, त्याची ओरिजिनॅलिटी, त्याची ब्लड लाईन ही आपल्याला माहीत पाहिजे. तरच आपण एक यशस्वी बिटल शेळी पालन करू शकतो.
नाहीतर आपल्याला माहीत नसते आणि अव्वाच्या सव्वा दामामध्ये आपल्याला बिटलची विक्री केली जाते. ते एक प्रकारचा धोका झालेला आहे. त्यामुळे भरपूर जणांनी बिटल शेळी पालन सुरू केले, पण माहिती नसल्यामुळे आज ती शेड किंवा ते शेळीपालन आपल्याला बंद झालेलं पाहायला भेटत आहे. त्यामुळे मित्रांनो, पूर्ण माहिती घ्या त्याची वय जाणून घ्या. शक्यतो शेळ्या घेणार असला तर 2 दाती किंवा 4 दाती शेळ्या घ्या. बोकडमध्ये पण तसंच आहे. बोकडाचं आपण पाहायला गेलो तर बोकड लहान लहान बोकडे घेण्यावर लोकांचा भर असतो, पण बिटलच्या लहान बकऱ्याची लवकर अंदाज येत नाही. त्यामुळे शक्यतो मोठी बकरी घेण्याचा प्रयत्न करा. ब्रीडिंगसाठी घेणार असाल तर 2 दाती 4 दाती पूर्ण वाढ झालेली बकरी तुम्हाला नक्कीच एक यशस्वी शेळीपालक म्हणून नावावर उपास आणतील, यात तीळ मात्र शंका नाही. आणि ही जात वॅक्सिनेशनचं बघायला गेलं, यांच्या लसीकरणाचं जर बघायला गेलं तर ही जात पंजाबमधून आणि हरियाणामधून इथं आणल्यामुळे ह्यांना वेळोवेळी वॅक्सिन करणे गरजेचं आहे. PPR सारखे रोग नाहीतर ह्यांना होऊ शकतात. त्यामुळे यांचं वर्षाला चांगल्या प्रकारे नियोजन लसीकरणाचं झालेलं पाहिजे. आणि ही जात अशी आहे की तिला पाऊस अजिबात सहन होत नाही. पावसात जर तुम्ही भिजत ह्यांना जर चाराई वगैरे नेत असाल तर त्यांच्या अंगावर फोड्या आलेल्या, अंगाची केस गेलेली, शरीरावरली केस गेलेली तुम्हाला पाहायला भेटणार. त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं नियोजन असेल तरच बिटल शेळीपालनमध्ये हात घाला. हा ब्रीड क्रॉसिंगमध्ये प्रजननमध्ये एक तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो नक्कीच, की तुम्ही जर बिटलचा एखादा मेल आणला आणि तो तुम्ही उस्मानाबादी शेळीला क्रॉस केला तर नक्कीच एक वजनदार जात तुम्हाला, क्रॉस झालेली जात नक्कीच फायदा होणार आहे. ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात बोकड झाला तर ईदसाठी किंवा इतर पिल्ले झालीत तर तुम्हाला कटिंगसाठी चांगल्या वजनात ती पिल्ले जाणार आहेत. त्यामुळे या गोष्टीचा अभ्यास करूनच प्रत्येक क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न करा. कारण आत्ता फसवेगिरी, लबाडीगिरी सगळीकडे चाललेली आहे. लोकांच्या गळ्यात बिटल म्हणून वेगवेगळ्या जाती टाकण्याचा प्रयत्न होत आहे. बिटल नक्कीच एक चांगली जात आहे आणि महाराष्ट्रातील किंवा भारतातील एक उच्च वजनदार जात. आफ्रिकन बोर आपण पाहिले की 100-150 किलो ज्यांचं वजन असतं. त्यानंतर सगळ्यात वजनदार जात पाहिलं तर पंजाबी बिटल आहे. त्यामुळे नक्कीच शेळीपालनात भाग पाळायची तुमची इच्छा आहे आणि तुम्ही असा निर्णय घेतलेला आहे शेळीपालन करण्याचा, तर जात निवडताना एक अनुभव घ्या. एकदम शेळ्या घेऊ नका. 2-3 पहिल्यांदा पाळून बघा. त्यातूनच तुम्हाला अनुभव येणार आहे. त्यांच्या आजाराविषयी, त्यांच्या जातीविषयी, त्यांच्या विविध माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे. आणि त्यांची प्रत्येक एक खानखून तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे शेळीपालन करत असताना घाई गडबड करू नका. सुरुवात करणार असाल तर 1, 2, 3 पासून करा. त्यांची संपूर्ण माहिती घ्या, मगच पुढे जावा. मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपल्या पेजला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपले शेअर करा, कमेंट करा आणि एक चांगलं शेळीपालन किंवा शेळीपालक बनण्यासाठी काही कठीण प्रसंगातून पण जावे लागते. कधीकधी शेळ्यांची मर होते, कधीकधी आजारामुळे शेळ्या खराब होतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची माहिती जाणून घ्या, तरच एक तुम्ही यशस्वी शेळी पालन करू शकता किंवा शेळीपालक होऊ शकता. यात तीळ मात्र शंका नाही आहे. यासाठी यावर माहिती घ्या आणि नक्कीच तुम्ही एक चांगले शेळीपालक होशीला
इथं एक आशा व्यक्त करतो आणि इथं थांबतो मित्रांनो. अजून पण आपण शेळीविषयक किंवा शेळींच्या जातीविषयक नवीन नवीन व्हिडिओ आणत राहू आणि तुम्हाला याविषयी माहिती देत राहू. आपण सर्व माहिती ही सोर्सच्या आधारे मिळवलेली आहे आणि आपला बी वैयक्तिक अनुभव आहे बिटलचा. कारण आपण 3 वर्ष झाले बिटल शेळी पालन करत आहोत. बाकी माहिती कशी वाटली नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा आभारी आहे. थँक्यू. असंच प्रेम राहू द्या.